मला असं वाटतं की अकराम या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नाही आहे गोंदियाला पाठवले थोडी तडी पार केली. मूळ प्रश्न आहे की तुम्ही विकासासाठी गेलात असं लोकांना सांगत होतं, त्याच्यावर बोला ना. दुसऱ्यांचे लोक चोरायचे आणि जे येत नसते त्याला असं बदनाम करायचे. वडेट्टीवारांनी स्वतः सांगितलं, अनेकदा सांगितलं की मी काँग्रेसमध्येच राहणार. या पद्धतीची चर्चा आणून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी भाजप जे प्रयत्नशील राहते तीच परिस्थिती आज गडचिरोलीतच नव्हे तर सगळीकडे आहे. माझा 2014चा एक व्हिडिओ आता त्यांनी BJPने आम्ही त्याच्यावर FIR दर्ज करण्याचा निवडणूक अधिकाऱ्याला निवडणूक आयोगाला आम्ही कळवलेला आहे. तो व्हिडिओ त्यांनी केला की नाना पटोले तो प्रचार करतो. आणि ही जी भाजपची जी परिस्थिती जी झालेली आहे, लोकांमध्ये भाजपबद्दलचा राग आहे, या रागाला कसं आपल्याला सावरता येईल याचा एक अयशस्वी प्रयत्न भाजप करताना आपण पाहतो. आणि त्यांच्यासोबत असलेले जे भ्रष्टाचारी लोक आहेत ते करतात आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारच्या बद्दलचं अकरामने केलेलं जे स्टेटमेंट आहे ते खोडसरपणाचं आहे, त्याला कुठलाही अर्थ नाही. बाबासाहेबांना आणि बाबासाहेबांच्या संविधानाला भाजप किती महत्त्व देते ते 10 वर्षात लोकांना कळले. त्याच्यामुळे बाबासाहेबांचं जे विजन होतं, आज द्रौपदी मुर्मू हे आमच्या देशाच्या राष्ट्रपती आहेत, त्या राष्ट्रपतीला अपमानित कसं करतात हे लोक हे आपण पाहतोच आहे. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात भाजपचे स्पष्ट आहे. त्यांचा जाहीरनामा आलेला आहे, पुन्हा जुमलेबाजीचा आहे, पुन्हा फेकूगिरीचा आहे आणि कोणीच त्यांच्यावर विश्वास करायला तयार नाही. ज्या 5 गॅरंटीज आम्ही दिलेल्या आहेत युवकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी, या गॅरंटीचा कार्ड प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून डोर टू डोर त्याला समजावून सांगणं प्रत्येक कार्यकर्त्यांचं काम आहे. आणि हा गॅरंटी कार्ड त्या लोकांच्या हातात लागला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपल्याला लोकांमध्ये पाहायला मिळेल. तसेही लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि लोकांचा BJPबद्दलचा प्रचंड राग आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न त्याला सातत्यानं 10 वर्ष नरेंद्र मोदींच्या सरकारने दुर्लक्षित केलेले आहे. आणि हा राग आपल्याला लोकांमध्ये पाहायला मिळतेच आहे. म्हणून डोर टू डोर आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा अशी भूमिका आम्ही या ठिकाणी सांगितली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.